नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत संजगिरी. आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांत मध्ये. मित्रांनो, जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा प्रवेश करतानाच आपण एक गोष्ट नक्की करतो, ती म्हणजे घंटा वाजवतो. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की मंदिरात घंटा का वाजवतात? ही फक्त एक परंपरा आहे की त्यामागे काही खोल धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे? चला, आजच्या या व्हिडिओमधून आपण यामागचं खरं कारण थोडक्यात जाणून घेऊया. मित्रांनो, हिंदू धर्मानुसार मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवण्यामागे एक सुंदर भावना आहे. ती म्हणजे देवाला आपल्या आगमनाची जाणीव करून देणे. जणू आपण म्हणतोय, हे देवा, मी तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. घंटेचा आवाज हा पवित्र आणि शुभ मानला जातो. असंही मानलं जातं की घंटेच्या निनादामुळे मंदिरातील वातावरण शुद्ध होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर जाते. आता पाहूया यामागील वैज्ञानिक बाजू. मित्रांनो, जेव्हा आपण घंटा वाजवतो तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी काही सेकंद वातावरणात घुमत राहतात. हा आवाज आपल्या मेंदूवर चांगला परिणाम करतो, म्हणजेच आपलं मन एकाग्र आणि शांत बनवतो. काही संशोधनानुसार घंटेचा आवाज मनातील भटकणारे विचार थांबवून आपल्याला वर्तमान क्षणात आणतो. मित्रांनो, काही विद्वानांच्या मते मंदिरात घंटा वाजवताना त्या घंटेखाली उभं राहणंही महत्वाचं आहे. त्याचं कारण असं मानलं जातं की घंटेच्या आवाजातून निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करतात. त्या लहरी आपल्यातील नकारात्मकता आणि निरुत्साह दूर करून आपल्यात एक नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता निर्माण करतात. म्हणूनच काहींच्या मते जोपर्यंत घंटेचा निनाद ऐकू येतोय तोपर्यंत त्या घंटेखाली शांतपणे उभं राहणं ही एक प्रकारची आध्यात्मिक प्रक्रिया मानली जाते. मित्रांनो, मंदिरातील प्रत्येक गोष्टीमागे एक खोल अर्थ दडलेला असतो. घंटा वाजवणे ही केवळ परंपरा नाही, तर ती एक आत्मिक आणि ऊर्जात्मक प्रक्रिया आहे. ती आपल्याला शिकवते की देवासमोर जाताना आपण पूर्णपणे मनाने, भावनेने आणि श्रद्धेने उपस्थित असावं. मित्रांनो, जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या विचारात, पुढच्या आवाजात आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांत मध्ये. धन्यवाद.